मी आरती वाके एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आले। एका व्हिडिओमध्ये आपण एम इज आर हे जे हेल्पिंग वर्ब्स आहेत ते कसे वापरायचे ते बघितलं तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे वॉज आणि वेअर। ह्याला काही जण वर पण म्हणतात आणि वेअर पण म्हणतात, दोन्हीही बरोबर आहेत। असं काही नाही की वेअरच म्हणायला पाहिजे किंवा वरच म्हणायला पाहिजे, दोन्हीही बरोबर आहे। वॉज आणि वेअर ह्याच्यामध्ये वॉज हा एकवचनी आहे आणि वेअर हे अनेकवचनी आहे। यू नो व्हेरी वेल, सब्जेक्ट जर एकवचनी असेल तर त्याच्यासमोर एकवचनी हेल्पिंग वर्ब झाला पाहिजे आणि अनेकवचनी असेल तर अनेकवचनी हेल्पिंग वर्ब झाला पाहिजे। सो वॉज एकवचन आहे, वेअर अनेकवचन आहे। भूतकाळामध्ये आपण काय होतो, कसे होतो आणि कुठे होतो हे सांगण्यासाठी त्याचा वापर केला जातो भूतकाळामध्ये। टू बी ची ही भूतकाळी रूप आहे। टू टेल अबाउट आवरसेल्फ अबाउट द पास्ट, पास्ट मध्ये आपल्याबद्दल सांगण्यासाठी, आपल्याबद्दल इन द सेन्स एखादी व्यक्ती, वस्तू, ठिकाण, जागा, प्राणी, पक्षी जे काही आहे त्यांचं वर्णन करण्यासाठी किंवा माहिती देण्यासाठी आपण बेसिक मध्ये वॉज आणि वेअरचा वापर करतो। वॉज वेअरचा आपण टेन्सेस मध्ये पण यूज करतो, जसे की पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये। पण पास्ट कंटिन्युअस असू दे किंवा बेसिक असू दे, कोणासमोर काय वापरायचं हे सेमच राहणार आहे। ह्याच्यामध्ये आपण फक्त एखादा सेंटेन्स करायचा झाला ह्यांचा वापर करू तर कसा होऊ शकतो ते आपण बघणार आहे। बेसिक मध्ये तुमचं वर्णन करण्यासाठी सांगितलं जाणार आहे आणि जेव्हा आपण टेन्सेस मध्ये बघणार तेव्हा आपण भूतकाळामध्ये काय करत होतो हे सांगण्यासाठी। बेसिक यांचा अर्थच आहे होता, होती, होते। जेव्हा एकवचनी असेल तेव्हा एकवचनी घ्यायचं आहे। तसंच आय एकवचन आहे, ही एकवचन आहे, इट अनेकवचन एकवचन आहे, शी एकवचन आहे, तर त्याच्यासमोर आपण वॉज घेतलेला आहे। जसं की आय वॉज मी होते, आता मी मुलगी आहे म्हणून मी तर होते असं घेतलं। ते जर मुलगा असं तर मी होतो। वी वेर आम्ही होतो, यू वेर तू होता। यू हे एकवचन आणि अनेकवचन दोन्हीसाठी सुद्धा वापरलं जातं, पण अनेकवचनसाठी जे हेल्पिंग वर्ब वापरले जाणार आहेत तेच दोन्ही समोर यूज करणार असो। यू वेर तू होता आणि यू वेर तुम्ही होता। ही वॉज तो होता, शी वॉज ती होती, इट वॉज ते होते, दे वेर ते सर्वजण होते, धिस वॉज हे होतं, दीज वेर हे होते, दॅट वॉज ते होतं, दोज वेर ते होते। याच्यामध्ये धिस आणि दॅट हे एकवचन आहे आणि दीज आणि दोज हे अनेकवचन आहे। डायरेक्टली आपण धिसच्या नंतर वॉज यूज केलेला आहे, दीजच्या नंतर वेर यूज केलेला आहे, दॅटच्या नंतर आणि दोजच्या नंतर सुद्धा यूज केले। इवन आपण त्यांच्या समोर प्रॉपर नाउन यूज सुद्धा करू शकतो आणि सेंटेन्स करू शकतो, जसं की धिस डॅश वॉज, दीज डॅश वेर, दॅट डॅश वॉज आणि दोज डॅश वेर। दोन्ही पद्धतीने आपण इथे यूज करू शकतो। वॉज डायरेक्टली आपण धिस डॅट दीज दोजच्या समोर यूज करू शकतो वॉज वेर, तसंच धिस दीज डॅट दोजच्या समोर एक प्रॉपर नाउन यूज सुद्धा करून आपण त्याचा वापर करू शकतो। दोन्हीही बरोबर आहेत। वाक्य करत आपल्याला त्याच्यामधला काय आहे फरक समजून घेणारच आहे। आता हा काय झाला सेंटेन्स कन्स्ट्रक्शनचा भाग। जसं की एखादं जर सेंटेन्स करायचं झालं तर आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट कॉम्बिनेशन पाहिजे आणि आपल्याकडे इथं ऑलरेडी वॉज वेर हेल्पिंग वर्ब मध्ये मिळालेले आहे आणि ऍज अ सब्जेक्ट आपण इथं प्रोनाउन्स घेतलेले आहेत। फक्त आपल्याला ऍड करायचा आहे ऑब्जेक्ट, जो की तुम्हाला याच्या नंतर ऍड करायचा तो होणार आहे बेसिकचा सेंटेन्स। जसं आय वॉज सिक येस्टरडे, मी काल आजारी होते। वी वेर ऑन ग्राउंड ॲट 5 o'clock, 5 वाजता आम्ही ग्राउंडवर होतो। दे वेर बिझी ऑन संडे, ते रविवारी बिझी होते। इट वॉज अ ह्यूज, ते खूप उंच होतं, मोठं होतं या अर्थाने। दोज वेर माय फ्रेंड्स, ते माझे मित्र होते। शी वॉज अ ग्रेट डान्सर इन स्कूल, ती शाळेमध्ये असताना खूप महान डान्सर होती। यू वेर ओनली 16 ॲट द टाइम ऑफ हिज मॅरेज, त्याच्या लग्नाच्या वेळेस तो फक्त 16 वर्षाचा होता। म्हणजे इथे सगळीकडे आपण काय यूज केलेला आहे आफ्टर वॉज वेर ऑब्जेक्ट यूज केलेला आहे बेसिक कन्सेप्टनुसार। बट आपण याच्यानंतर क्रियापदाचा आयएनजी सुद्धा यूज करू शकतो, ज्याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणून उपयोग होणार आहे। जसं आय वॉज लिसनिंग टू म्युझिक ॲट नाईट, रात्री मी म्युझिक ऐकत होते। वॉज नंतर मी लिसनला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे, जो की पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये यूज केला जातो। तसंच दे वेर लर्निंग इंग्लिश बिफोर 6 months, 6 महिन्यापूर्वी ते इंग्रजी शिकत होते। मीन्स
You can add object or verb ing after these helping verbs. हेल्पिंग वर्बच्या नंतर तुम्ही डायरेक्टली ऑब्जेक्ट पण ऍड करू शकता किंवा क्रियापदाचं आयनीचं रूप सुद्धा ऍड करू शकता, पण अर्थ तोच होणार आहे, होतो या अर्थाने. जसं मी क्लासमध्ये होते, मी काम करत होते, म्हणजे इथं फक्त तुमचं काय होणार आहे, चेंज होणार आहे. एक वर्ड जो तुम्ही इथं ऍड करणार आहात तो इथं चेंज होणार, बाकीचं तुमचं जे काही शब्द आहे तेच मात्र कंटिन्यू राहणार आहे. दिस इज अबाउट द प्रोनाउन. प्रोनाउनच्या समोर हे झालं. जर प्रॉपर नाउन्स असतील तर कसे होतील, ऑफकोर्स जर सिंग्युलर असेल तर वॉज यूज करायचा आहे, प्लुरल असेल तर वेर. जसे की राम वॉज, राम होता. स्टुडंट्स वेर, विद्यार्थी होते. कोच वॉज, कोच होता. प्लेयर्स वेर, खेळाडू होते. चेअर वॉज, खुर्ची होती. ते जर अनेक झाले तर चेअर्स वेर, खुर्च्या होत्या. फाईल वॉज, फाईल होतं. डॉक्युमेंट्स वेर, डॉक्युमेंट्स होते. हे फक्त हाफ ऑफ द सेंटेन्स झालेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, ओ ऍड करायचं आहे. सेंटेन्स कंप्लीट होईल. जसं राम वॉज इन 5th क्लास, राम 5वी मध्ये होता. चेअर वॉज न्यू, खुर्ची नवीन होती. चेअर्स वेर इन द हॉल, चेअर्स खुर्च्या हॉलमध्ये होते. फाईल वॉज ऑन टेबल, फाईल टेबलावर होती. डॉक्युमेंट्स वेर इम्पॉर्टंट, डॉक्युमेंट्स महत्त्वाचे होते. म्हणजे तुम्हाला फक्त जर डॉट केलेला आहे, एक तरी ऑब्जेक्ट किंवा वर्ब आयएनजी यूज करायचे. सो द कंप्लीट विल बी कंप्लीटेड. सेंटेन्स पूर्ण करण्यासाठी 3 गोष्टी लागणार आहेत, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. आणि ॲज अ हेल्पिंग वर्ब आजचा टॉपिक आपला आहे वॉज आणि वरचा, जो की फक्त भूतकाळामध्ये वापरला जाणार आहे. बेसिक कन्सेप्ट असेल तर वर्णन किंवा माहिती देण्यासाठी, आणि कंटिन्युअस टेन्स असेल तर क्रिया भूतकाळामध्ये चालू होती या अर्थाने, करत होतो, करत होती, करत होते या अर्थाने याचा वापर केला जातो. छोटे छोटे जरी आपण अशा प्रकारे सेंटेन्सेसचा वापर कसा करू शकतो हे माहिती झालं आपल्याला, तर बोलत असताना त्यांचा आपण काय करू शकतो, यूज करू शकतो. प्रत्येक वेळेस ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट इन डिटेलमध्ये शिकायलाच पाहिजे, मगच आपल्याला इंग्रजी येतं असं नाही. हे फक्त 2च शब्द घेतलेले आहेत, पण ह्याच्यातून तुम्हाला अर्थ पूर्ण होणार आहे की हां अशा प्रकारे जर सेंटेन्सेस करत असताना असे शब्द घेतले तर मी होते असं होतं, तर फक्त एक शब्द ऍड केला की सेंटेन्स होऊ शकतं. एवढे छोटे छोटे सुद्धा कन्सेप्ट आपल्या इंग्रजी जे आहे डेव्हलपमेंटसाठी खूप महत्त्वाचे होणार आहेत. म्हणूनच मला सगळे व्हिडिओज मी छोटे करते, पुढे इन डिटेलमध्ये ग्रॅमॅटिकली पुढे 1 तासाचे व्हिडिओ केले जात नाही, छोटे छोटे, कारण की तुम्हाला तो कन्सेप्ट फक्त क्लिक व्हायला पाहिजे की हां एवढं सोपं आहे आणि किती इझी आहे. त्याच्यासाठीच हे सगळे छोटे व्हिडिओज आहेत. हे जे व्हिडिओ आहेत ते सारखं बघा. हे जे सेंटेन्सेस कशा प्रकारे करायचे आहे ते सांगितले, त्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंट तुम्हाला दिसणार आहे. सो दिस इज फॉर टुडे. थँक्यू.